नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आपल्या बंधू पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आले तुमच्या साठी. इथं मित्रांनो आज आहे 28 ऑक्टोबर आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहे धारावीचे आणि 60 फीट रोडचे देवी. पण जेवढे पण देवी असणार आपण तेवढे आपण तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे. तर आता आपण पहिला आलोय 60 फीट रोड कडे आणि 60 फीट रोडला आहे ही आहे 60 फीट रोडची आई माऊली. तर आता आतमध्ये जाऊया. काय ह्यांच्या इथे भंडारा चालू आहे, तर आता ह्यांचा भंडारा संपल्यावरती आपण आतमध्ये जाऊया. आणि आपल्यासोबत मंथन पण आलेला आहे आज. सारा जाऊया, हे लोकांची लाईन संपल्यावर आणि तुम्हाला दाखवूया 60 फीट रोडची आई माऊली. तर चला मित्रांनो, आता आपण आलोय 60 फीट रोडच्या आई माऊलीकडे आणि तुम्ही बघू शकता 60 फीट रोडची आई माऊली खूप सुंदरशी आहे आणि तिच्यावरती बसलेली आहे. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक बघा तुम्ही. तर ही बघा मित्रांनो, ही खूप सुरतची देवी आहे आणि देवीचे डोले बघा खूप सुंदर वाटतात. तर मित्रांनो, ही आहे धारावीची माय माऊली आणि खूप सुंदरशी आहे बघा. देवीचे डोले बघा खूप सुंदरसे आहे. सिनेमॅटिक टाकतो डायरेक्ट, तुम्ही सिनेमॅटिक बघा. तर मित्रांनो, आता आपण आलोय धारावीची अंबाकडे. तुम्ही बघू शकता इथे बाजूला सिंह आहे दोन्ही साईडला आणि ही बघा ही आहे धारावीची अंबा, खूप सुंदरशी आहे बघा. तर मित्रांनो, आता आपण आले मुंबईच्या नवसाची आईकडे आणि इथे तुम्ही बाहेरचं डेकोरेशन बघू शकता, खूप सुंदर वेग गेला. आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया. तर मित्रांनो, ही आहे मुंबईची नवसाची आई, खूप सुंदरशी वेग आहे बघा. खूप सुंदर आहे आणि बसलेली आहे आणि इथे डेकोरेशन करा, खूप सुंदरचं डेकोरेशन केलेलं आहे. चला मित्रांनो, आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो, आपण एक देवीकडे आलोय. या देवीचं आपल्याला नाव नाही माहिती, पण खूप सुंदरशी देवी आहे बघा. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो, आता आपण आले मुंबईच्या कुलस्वामिनीकडे आणि आतमध्ये कुलस्वामिनी बसते. तर जाऊया आतमध्ये फटाफट आणि तुम्हाला पण दर्शन देऊ. तर चला आता दुवा तर दिसतंय बाहेर, आपल्याला वाटतंय होम चालू आतमध्ये. तर बघूया, तर इथे प्रभाग आहे आणि आतमध्ये पूजा चालू आहे, होम चालू आहे. तर जाऊन बघूया. तर चला आतमध्ये आले आणि तुम्हाला बोललेलं की आतमध्ये पूजा चालू आहे, तिथे होम चालू आहे आतमध्ये आणि खाली तुम्ही बघू शकता. आणि इथे आहे मुंबईची कुलस्वामिनी. आपण या आगमनच्या टायमात तुम्हाला दाखवली बघा, खूप सुंदरशी देवी आहे. आणि आज पिंक कलर आहे, तर देवीला पिंक साडी घातलेली आहे, तुम्ही बघूया खूप सुंदरशी. आणि इथे देवीचे पाय आहेत, इथे तुम्ही दर्शन करू शकता. इथे पार्टी बॅकग्राऊंडमध्ये हे लावलेले, पेपर लावलेले डेकोरेशनसाठी आणि खूप सुंदरचं डेकोरेशन केलं आहे. तर चला आता आपण जाऊया दुसरी देवीकडे. आता आपण आलो आहे धारावीची वर्देयानीकडे आणि ही आहे धारावीची वर्देयानी. खूप सुंदरशी आणि प्रभाग पण खूप सुंदर आहे बघा. आणि देवीच्या डोळ्यावर खूप सुंदर असं वाटतं, मुकुट एकदम सजलेलं आहे.
डायमंडचा वर्क केलेला आहे मुकुटवर. आणि इथं डेकोरेशन बघा फुलांचं आहे. मित्रांनो हे महाकालचा फेस आहे आणि हा जो प्रभाग आहे तो पण महाकालचा आहे. खूप सुंदर वाटतं. तर आपण जाऊया दुसरी देवीकडे. तर चला. तर मित्रांनो आता आपण आले मुंबईच्या महाराणीकडे. तर आतमध्ये जाऊया फटाफट. या गल्लीमध्ये बसते. तर आतमध्ये जाऊया आणि डायरेक्ट तिकडे जाऊन तुम्हाला भेटूया. चला. तर मित्रांनो ही आहे मुंबईची महाराणी आणि खाली हाती आहे. हातीवरती देवी बसलेली आहे. खूप सुंदर अशी देवी आहे. आणि या साईडला कमळचा फूल आहे. खूप सुंदर मुंबईची महाराणी. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो आपण बघितली मुंबईची महाराणी. आता आपण आले धारावीची महाराणीकडे आणि ते बाहेर ते कलर लावलेले आहेत. तर चला आतमध्ये जाऊया आणि देवी बघूया. तर ही आहे ती धारावीची महाराणी. तर पहिला पाया पडतो मग तुम्हाला दाखवतो एकदम आरामात. तर मित्रांनो इथे आहे धारावीची महाराणीची इंस्टाग्राम ID आणि ते हे आपला आवाज असा का आला कारण आपण मी प्रसाद खाल्ले म्हणून. तर बघा आणि ही आहे धारावीची महाराणी. खूप सुरतची आहे बघा. तिचा जो प्रभाग सजवला आहे ना तो मोरपीसचा प्रभाग सजवलेला आहे. आणि देवीचा मुकुट आहे तो एकदम सुंदरपैकी सजवला आहे बघा. खूप सुंदर वाटते. आणि ही जो रूप दिलेला आहे जी सेम देवी कोलकात्याला बसते ते खूप सुंदरशी वाटते बघा. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो आता बुक वाचतात म्हणून आवाज येत असणार तर ते आपण त्याला काय करू नाही शकत. तर मी बोलणार ना डायरेक्ट तुम्हाला देवी दाखवणार. चला आता जाऊ. आता आपण आले धारावीची आई अंबाबाईकडे. तर इथे समोरच आई अंबाबाई आहे. तर आपण चप्पल काढूया आणि मग जाऊया. चला. आणि इथे होमची तयारी चालू आहे बघा. खूप सुंदर अशी देवी आहे. आणि पाठी जो प्रभाग आहे तो फुलांनी सजवलेला आहे. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो आता आपण आले धारावीची आईकडे आणि इथे तुम्ही बाहेर सेटअप बघा लाईटीचा पण ते आता बंद आहे. आणि इथे समोर देवी आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया. मित्रांनो ही आहे धारावीची आई. सिंहावरती बसलेली आहे खूप सुंदरशी. आणि जिथे मित्रांनो मुंबईचा महागणपती बसतो ना ती हीच जागा आहे जिथे धारावीची आई बसते. मुंबईचा महागणपती आणि धारावीची आई दोन्ही पण ह्याच जागेवरती बसतात. तर बघा खूप सुंदर असं वाटते. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो हा रोड आहे तो सायन्सचा आहे आणि इथून जर तुम्ही
सरळ येणार ना तर इथे तुम्हाला धारावीची जगदंबा भेटेल. तर ही पण आपण तुम्हाला आगमनच्या टायमाला दाखवली. खूप सुंदरसं आगमन झालेलं आहे इथे पण. आणि तर चला पहिला आता पाया पडूया, मग तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखव. त्या मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे देवी आहेत वेगळे प्रकारचे, म्हणजे 9 देवी आहेत. तर हे देवीचे प्रकार आहेत. तर मित्रांनो त्याच्या ऑपोजिट साईडला इथे 9 विष्णूचे अवतार आहेत. तर बघू शकता खूप सुंदरशा. आणि ते देवी आहे तर खूप सुंदरशी देवीला बसवलेले आहे. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो ही आहे 90 फीट रोडची माऊली. खूप सुंदरशी आहे बघा. तर मित्रांनो आता आपण आलो धारावीची दुर्गाकडे आणि ते वरती नाव आहे त्यांच्या मंडलचं नाव आहे. तर ही आहे धारावीची दुर्गा बघा. खूप सुंदरशी दुर्गा माता आहे. तर सिंहावरती बसलेले आहेत. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो आता आपण आलो शाळेंच्या अष्टभुजाकडे आणि शाळेंची अष्टभुजा खूप सुंदरशी आहे बघा बसलेली आहे. आणि खाली होम चालू होतो वाटतं मगाशी. खूप सुंदरशी देवी आहे बघा. तर बघूया आता अजून कुठची देवी भेटतात आपल्याला. तर चला जाऊया आता दुसरीकडे.